एल-पी क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर आणि सोपे भाषण. किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी महात्मा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. सावित्रीबाई यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी केली जाते. सावित्रीबाई यांना ज्ञानदानाचे कार्य करताना अनेक अडचणी आल्या. त्यांना शाळेत शिकवायला जाताना वाटेत लोक त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड इत्यादी फेकत. तरीही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. त्यांनी स्त्रियांना शिकवणे हेच आपले ध्येय ठेवले. त्यांनी स्त्री शिक्षण ही समाजाची गुरुकिल्ली आहे असा संदेश दिला. त्यांनी अनेक वाईट प्रथांना, चालीरीतींना आणि रूढींना विरोध केला. 10 मार्च 1897 मध्ये सावित्रीबाईंनी अखेरचा श्वास घेतला. अशा या थोर सावित्रीबाईंना माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.